परंतु एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला जागा दाखवत आहेत, पण काँग्रेस कुठेही 60पेक्षा जास्त किंवा 50पेक्षा जास्त मिळतात नाही. त्यांनी 105 जागा लढवल्यात, पण त्यांचा स्ट्राईकही लढलेल्या जागेपैकी 40-50 अशाच पद्धतीने दिसतोय. मला वाटतं जर महाविकास आघाडी जर काही कुठे जी कमजोर कडी आहे त्या कमजोर कडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे ही थोडी कमजोर कडी आहे आणि अनेकांना असं वाटत होतं आणि काँग्रेसला देखील वाटत होतं की आपल्याला चांगल्या जागा मिळतील आणि त्या दृष्टीने त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी मोठा हट्ट धरलेला होता. पण विदर्भामध्येच काँग्रेसला मोठा धक्का बसतानाचं चित्र दिसून येत आहे. ज्या विदर्भामध्ये काँग्रेसला आपल्याला 30 जागा मिळतील, 62 पैकी 30 ते 35 जागा मिळतील असं वाटत होतं, पण त्या ठिकाणी भाजप हे वरचं ठरताना दिसते आणि त्यामुळेच काँग्रेसचा जो स्ट्राईक रेट आहे तो कमी आलेला आहे.